रिव्हॉल्सर कॉम्बॉक्समध्ये मायक्रोफोनचा ताबा घेतील. अतिथी कक्षातील मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा हा खेळ सुरू झाला होता आणि तुमच्या अगदी टीमची असणारी घोडदौड बघितली तर फार छान आहे. पाहूया आज परत एकदा या रजनीमध्ये टॉप 4 साठी क्वालिफाय होत आहेत का. चव्हाण सरांकडून येतोय ग्रीन सिग्नल. फर्स्ट डिलिव्हरी संजय. अतिशय पहिला चेंडू आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने लेग स्टम्पला होता आणि पॅडल स्वीप पद्धतीनं अश्विनला खेळायचं होतं ते मात्र इशारा येतो अंपायर सिग्नल. इट इज अ वाईड बॉल. हलकासा या ठिकाणी आपण पाहतोय संशय व्यक्त केलाय खेळाडूंनी की अश्विनच्या कदाचित शरीराला टच झालाय की नाही, परंतु इथे स्टंपला लागल्याचं अपील केलं. बेल्स तर आहेत ना. येस, थोडासा हलकासा या ठिकाणी संशय व्यक्त केला. डिसिजन तर आपण पाहणारच आहोत. एक धाव मात्र पळून काढली आहे. पहिला बॉल फेकला संजय वास्करनं. अंपायर सिग्नल इथे डॉट बॉल कारण डॉट बॉल नाही म्हणता येईल, फेअर डिलिव्हरी, कारण स्टंपला लागलाय बॉल. इथे आपण स्क्रीनवर जीवन गावंड पंचाने चेक केलेला आहे. एक रन मिळाली आहे, अर्थातच बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. प्रेक्षक वैभवनं बघा खरं तर हा थोडासा अपील केला होता, त्यालाही समजलं होतं, आपल्याला काही समजलं नाही, त्यामुळं इथे पंचांचा इकडे तिसऱ्या पंचांनी सहारा घेतला. एक रन आली आहे. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. संजय वास्कर आपल्या कोठ्यातला पुढील चेंडू. समोर मात्र प्रतीक पाटील भाई. हा चेंडू लाऊड अपील पुन्हा एकदा. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष होत असताना पुन्हा एकदा चेक करण्यासाठी पंच इथे इशारा करतायत की बॉल कदाचित खेळपट्टीला टच होऊन गेलाय की काय हे तपासलं जाईल पुन्हा एकदा. रात्रीची स्पर्धा आहे, कदाचित आपण बघितलं तर चेंडू झपकन निघून गेला, पाहिलं जाईल, चेक केलं जाईल, पारदर्शक निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. बघा इथे तिसऱ्या पंचाने चेक केलंय, डिस्कस होईल मैदानाच्या आतमध्ये जाऊन. आपण पाहू शकाल ग्राउंड झालाय की नाही ते मात्र चेक केलं जीवन गावंड यांनी आणि तुमच्यापर्यंत हा डिसिजन डिस्कस करून दिला जाईल. वेगवान चेंडू होता संजय वास्कर यांचा. तुम्ही पाहिलात मैदानाच्या आतमध्ये प्रतीकसाठी हा बॉल होता. संजय वास्कर आतापर्यंत यशस्वीरित्या गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. काय वेग आहे त्याचा, भेदक मारा आहे. वय वर्ष 45 उलटल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी. पंचांचं डिसिजन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येईल. ऑनफिल्ड आपल्याला पाहायला मिळेल. डिस्कस चर्चात्मक डिसिजन ते आपल्यापर्यंत पोहोचेल. पहिला ओव्हर सुरू आहे. एक धाव मात्र धावफलकावर लागली आहे. अंपायर डिसिजन बॅट्समन इज आउट. ग्राउंडला अर्थात झाला नाही असं पंचाने सांगितलं आणि तिथे मात्र प्रतीकला मात्र कॉट बिहाइंड द विकेट. काय झेल टिपला खरं तर वैभव भोईरनं. अप्रतिम स्तुतीदायक हा झेल होता, वेगानं. त्यानंतर प्रतीकच्या बॅटला ब्रश होऊन चेंडू झपकन निघून गेला. एक मोठी विकेट. प्रतीक पाटील उर्फ भाई येतोय तंबूच्या आश्रयाला. आता पुढील सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आलेली आहे. यानंतरचा मॅच अंतिम सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू अर्थातच
ओले टीमचा 12वा खेळाडू नाही आहे, त्यामुळं त्यांना विनंती असेल की आपण 12वा खेळाडू पाठवायचा आहे. नियमाप्रमाणे तुम्हाला 12वा खेळाडू पाठवावा लागेल. तर या लवकर. एक धाव फलकावर न्यू बॅट्समन अजित मुंगाजी. संजय वास्कर खूप चांगली गोलंदाजी, खोलवर. खरं तर हा संजय घरूनच टप्पा पाठ करून आलाय की काय. 3 मॅचमध्ये अगदी त्याची खोलवर टप्प्याचीच गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यामध्ये 2 सामने मिस कॉमेंट्री केली. त्यामुळं त्याची गोलंदाजी जी बघितली ना, तर खरं तर खोलवर पद्धतीची गोलंदाजी. 3 ते 4 पावलांचाच फक्त स्टार्ट आहे. अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आहे त्याच्यामागे. हा सरळ बॅटने केलाय, मात्र इथे थोडा ओव्हरफिच स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. अजित मुंगाजीच्या बॅटमधून आलेला हा 1 बाउंस, सीमा पार 4 रन्स. 4 धावा आल्यात. तर 4 धाव्यांना संघाची धावसंख्येत भर पडली. 5. नेक्स्ट बॉल. हा पुन्हा एकदा कमबॅक केला. इथे मात्र धोकादायक होऊ शकते. डायरेक्ट हिट. एक बिग विकेट मिळाली अशी पुन्हा एकदा संधी. आणि पाहता जलद गतीनं चित्त्याच्या चपलाईनं या 2 धावा. व्हॉट ए रनिंग बिटवीन. अप्रतिम रनिंग बिटवीन बघा पाहायला मिळाली. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा धावून पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या 7. कमालीची गोलंदाजी. आज कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळाली. संजय वास्करची लिजेंड प्लेअर आहे. एखाद्या युवकाला 19-20 वर्षाच्या युवकाला लाजवेल खरं तर अक्षरशः अशी गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. पुन्हा एकदा अजित मुंगाजी. हा एक ओव्हर पहिला बॉल. पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलमध्ये एक बाउंड्री आली. त्यानंतर मात्र सर्व 30 यार्ड सर्कलमध्ये अप्रतिम गोलंदाजी. संजयचं कौतुक केलं गेलं. या ओव्हरमध्ये धावा आल्या 7. 4 षटकांचा सामना. मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल विपक्ष. इथे आपण सामना अर्थात मॅचचा आनंद घेतो. आठ धावा धावफलकावर आपण पाहू शकाल. इथे लागल्यात टोटल पहिल्या ओव्हरचा खेळ. रितेश 11 ओवले बॅटिंग करत असताना दुसरा षटक. चला स्पीडअप करा, लवकर निर्णय घ्या. कुंडेवाल संघ कोऑपरेट करा, सहकार्य करावं लागेल. कारण आज ही आपली स्पर्धा आहे. बंबावी पाडा स्पर्धा म्हटलं तर आज खरं तर बघा किती नेटनेटकं आणि देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. 4 रात्रीची स्पर्धा, त्यानंतर बंबावी पाडा प्रीमियर लीग देखील मयूर आहे असं आम्हाला समजलं. म्हणजे जवळजवळ 5 दिवस 5 रात्र मात्र ही स्पर्धा चालेल या मैदानावर. नेक्स्ट बॉलर समाधान कातकरी. आपल्या षटकातला हा पहिला बॉल घेऊन आणि त्याच्या समोर आता बॅट्समन असेल पुन्हा एकदा अजित मुंगाजी. थोडीशी आता फलीट स्ट्रॉंग झाली आहे असं म्हणायला वावगं ठरण्याने ओले टीमचं. कारण अजित मुंगाजी या अगोदर मॅचमध्ये नव्हता, त्यामुळे आता एकवटलाय सर्व संघ. मिस टायमिंग स्ट्रोक. जेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. तिथे मात्र समाधान कातकरी उलट दिशेनं झेल टिपण्यासाठी गेला, परंतु झेल सेफ लँड झाला. 1 धाव आली आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढते 9 या आकड्यावर. समाधान कातकरीचा पहिला बॉल खूप चांगला होता अजित मुंगाजीसाठी. तिथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसला होता, परंतु जज करता आलं नाही. उलट दिशेनं गोलंदाजाला बघा हा झेल टिपताना फार कठीण असते. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या भात्यातला कोठ्यातला पुढील चेंडू घेऊन येतोय अश्विन पाटीलसाठी. अश्विननं उडवलाय, तडाखा दिला, आपल्या बॅटमधून पंच केला या बॉलला आणि वायडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं ठोकलाय हा खणखणीत परिपियुष चषकातला ब्रँडेड सिक्सर. 15 धावा आल्यात धावफलकावर. 15 धावा एकंदरीत विचार केला तर दुसरं षटक समाधान कातकरीचं सुरू असताना बघा ज्या पद्धतीनं आपण बघितलं की स्ट्राईक मिळाली अश्विनला आणि सलामीला आलेला अश्विन पाटील आता मात्र खेळपट्टीवर खेळत असताना षटकार ठोकतोय. समाधान कातकरी क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल करतोय. आपण पाहू शकाल
मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल संघ, शेखर वासकर या संघाचा लिजेंड सेनापती. समाधान टू अश्विन. पुढील बॉल शॉर्ट पिच बॉल, परंतु बॅटच्या पट्ट्यात आलं नाही. मिस टायमिंग झाला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव तिथे मात्र अमित आहे. अमित चेंडूची पकडफेकी करत असताना एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक दुसरं. 4 षटकांचा मॅच. एक आर्या ओवळे संघ विजयी झालाय. 2 सामने जिंकलाय. बऱ्याच प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रतीक शंका आली असेल की हा ओवळे संघ जिंकला तर मग काय होणार. ओवळे मग ओले. हा ही शॉर्ट पिच बॉल 30 सर्कलमध्ये सिलिमिडॉनला. समाधान आता कमबॅक करतोय बघा. षटकार मारल्यानंतर 2 चेंडू त्याने अख्खूट टप्प्याचे फेकले आणि त्यामध्ये त्याला सिंगल धाव मात्र प्राप्त झाली. संघाची धावसंख्या 1-1 17 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 17 रन्स. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या ओव्हर संजयच्या षटकामध्ये आल्या 8 ऑन स्ट्राईक. रिव्हर्स स्वीट देण्याचा प्रयत्न केला. अश्विन पाटीलचा हा फेवरेट स्ट्रोक आपण बघितलं. मागच्या मॅचमध्ये त्याने 2 वेळा अटेंड केला. दोन्ही वेळेला त्याला सक्सेस होताना पाहिलं, परंतु आता मात्र अनसक्सेसफुल झाला या स्ट्रोकमध्ये. डॉट बॉल. आता मात्र बरोबर हुक केला. अगदी नटरा स्टाईलनं शफल झाला आणि सरळ डिफाईन लेगला ठोकलाय हा खणखणीत चौकार. 4 धावा आल्या आणि या 4 धावेनं 21 हा आकडा गाठलाय बघा. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावर. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहू शकाल आजची रात्र. आज खरं तर तारेगावचा मराठी समालोचक रोशन पाटील यांचा तुम्ही आवाज ऐकलात. जोह्या गावचे हिंदी समालोचक राष्ट्रीय भाषेतून अमित म्हात्रेंचा तुम्ही आवाज ऐकलात. आमचे महागुरू, आमचे मार्गदर्शक अर्थातच नितेशजी पंडित सर यांचाही तुम्ही आवाज ऐकलात. आणि आज खरं तर आमचे प्रतीक गोवारी गुणलेखनाच्या भूमिकेत. आणि ज्या पद्धतीने लाईव्ह आज आपण नवीन वाहिनी जी आपण पाहतोय खरं तर जी क्रिक, आमचे शुभम संदेश भगत, आज खरं तर ही लाईव्ह वाहिनी तुम्ही पाहू शकाल. आणि त्या प्रक्षेपित लाईव्हच्या माध्यमातून देखील घरबसल्या आमचे प्रेक्षक ओवले असतील किंवा कुंडेवाल या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं स्वागत करूया. तिसरा षटक. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज कोण असेल. अंकित कातकरी. तिसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज. शांत थंडगार हवेमध्ये या स्पर्धेचा आनंद घेताना आमचे लाडके प्रेक्षक. आणि जास्त करून 2 ओवला संघ आहेत म्हटलं. ओवली गावचे प्रेक्षक जास्त असतील. मग लाईव्ह का असू द्या किंवा इथे मैदानावर. हा चेंडू पंच केलाय, परंतु इथे एलिमिनेशन कमी. कॅच इज ड्रॉप. झेल सोडण्यात आलाय. आतापर्यंत कुंडेवाल टीमच्या माध्यमातून जर बघितलं तर जवळजवळ 2 झेल हे भूमीला दान झालेत आणि त्याचा फायदा ओवली टीमला मिळाला. एक सिंगल. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 वाढली. 23 या आकड्यावर. 23 रन्स. षटक सुरू आहे. तिसरं. गोलंदाज पुन्हा एकदा अंकित कातकरी. ऑन स्ट्राईक अजित मुंगाजी. शॉर्ट पिच बॉल. फटका फसलाय हवेमध्ये. झेलवर पोहोचू शकत नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेला क्षेत्ररक्षक आहे तैनात. मिळाली फक्त या ठिकाणी 2 धावा. दुहेरी धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पुन्हा एकदा पडताना पाहायला मिळते. 25 धावा. चांगले झकडे आतापर्यंत आपण बघितलं तर गोलंदाजी चांगली होताना कुंडेवाल संघाची पाहायला मिळाली. अश्विन पाटील अजूनही सलामीला आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हा समोर टाकलाय आणि अजित मुंगाजीला समोर दिलेला बॉल हा सरळ वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं ठोकतोय. खणखणीत षटकार. अंकित कातकरी आपल्या षटकातला 5वा चेंडू घेऊन येते बघा. पहिला बॉल फेकला. शॉर्ट पिच होता. 1 सिंगल आली. त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट पिच फेकला. पुन्हा 1 सिंगल आली. त्यानंतर 2 धावा आणि इथे मात्र या बॉलवर षटकार आलाय. अंकित कातकरी पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल अजित मुंगाजीसाठी. हा चांगला चेंडू होता. आडव्या बॅटने केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल आणि सिंगलच मिळेल.
अश्विनच्या वाट्याला स्ट्राईक आली आहे. लास्ट बॉल बाकी आहे. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. प्रतीक पाटील लवकरच बाद झाला. आपण बघितलं तर रितेश 11 ओले संघाचा. हो हो हो, हा काय चेंडू झपकन फेकलाय. इथे मात्र वेगानं, वाऱ्याच्या वेगानं, भेदक माऱ्यानं चेंडू फेकला अश्विनला लॉकॉलमध्ये आणि फक्त इथे डॉट बॉल आला. आणि अशा परिस्थितीमध्ये 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे. टोटल धावसंख्या मात्र थांबली आहे 32 या आकड्यावर. म्हणजेच एकंदरीत 18 चेंडू आणि 32 धावा इथे धावफलकावर लागल्यात. आता अंतिम षटक, शेवटचा षटक कोण घेऊन येणार, कोणाच्या हातामध्ये षटक दिला जाईल. अर्थात त्यांच्याकडे असणारा डावखुरा गोलंदाज प्रकाश वास्कर याच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. त्यामुळं आता त्याची देखील या अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये अग्निपरीक्षा असेल. त्याचबरोबर फलंदाज अश्विन पाटील, अजित मुंगाजी या दोन्ही फलंदाजांना देखील स्लॉग ओव्हरमध्ये हिटिंग स्ट्रोक खेळावे लागतील. प्रकाश वास्कर गोलंदाजीच्या उंबरट्यावर. मीर स्पोर्ट्स कुंडेवाल येलो जर्सीमध्ये तुम्ही त्यांना पाहू शकाल. व्हाईट जर्सीमध्ये अर्थातच ओवले संघाला पाहतोय. मैदानावर जरी प्रेक्षक अगदी आपण बघितलं तर काहीसे असले, परंतु लाईव्ह मात्र प्रेक्षक बरेच असतील. घड्याळामध्ये देखील आपण नजर टाकली तर 1:15 म्हणजे 1:15 वाजलाय. एक मॅच अजूनही बाकी आहे. 3-3 ओव्हरची म्हणजे 6 ओव्हर अजूनही पुढचे या मॅच नंतर फेकावे लागणार आहेत. जवळजवळ 1100 प्रेक्षक, जवळजवळ 1100 प्रेक्षक अजूनही या मॅचचा लाईव्ह पद्धतीने आनंद घेतात. घर बसल्या स्मार्टफोन, स्मार्ट मोबाईल फोन आणि स्मार्ट टीव्ही. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बाहेर निघाला चेंडू, झपकन ऑफस्टम सोडून गेला. पंचांनी वाईड घोषित केला. अतिरिक्त धाव मिळाली 1 या धावेनं आता धावफलकावर 33 एकूण धावा लागल्या आहेत. 33. शांतमय क्रिकेट आपण पाहतोय अगदी मॅचचा आनंद घेताना. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पॉईंटकडे चेंडू गेला. सेकंड स्लिपच्या दिशेनं, गलीच्या दिशेनं चेंडू अडवला. एक सिंगल आली. लास्ट ओव्हर आहे. स्लॉग ओव्हरचा षटक असताना या संघाचा विचार केला तर आपण पाहतोय की पूर्णपणे गोलंदाजीची धारदार गोलंदाजी पण आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर आता अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये फेस करतोय अश्विन पाटील. नाईस बॉल, परंतु इथे पुन्हा एकदा ऑफ स्टंप सोडून जातोय. आणि अशा प्रकारे लेग ब्रेक प्रकारचा चेंडू अंपायरनं वाईड घोषित केलाय. मग वादविवाद करण्यापेक्षा रिव्ह्यू असेल तर घ्या. जास्त टाइमपास आपण करू नका. रिव्ह्यू असेल तर घेऊ शकता. एक रिव्ह्यू तुम्हाला आहे. त्यामुळे आपला चेक केला जाईल. एक रिव्ह्यू आहे तुम्हाला वाईड नो बॉलसाठी. तुम्हाला दोघांनाही सुरुवातीपासून आपण अनाऊन्समेंट केलेलं आहे. त्यामुळे फक्त वाद करू नका. तुमच्यापर्यंत निर्णय दिला जाईल. थर्ड अंपायर आहेत आमच्या इकडे. अंपायर सिग्नल वाईड बॉल बाहेर निघाला. जास्त वाईडची रेषा आहे. लाईनमध्ये हा निर्णय दिला जातोय. त्याच्यामुळं हे अतिरिक्त 1 धाव. 35 धावा धावफलकावर लागल्यात. षटक सुरू आहे. अंतिम स्लॉग ओव्हरचे षटक आणि हाणामारीचे षटक असताना प्रकाश जास्तीत जास्त चेंडूला वळण देतोय. लेग ब्रेक प्रकारचं फिंगर रोल्स करतोय. आणि अशा परिस्थितीत आता ऑन स्ट्राईक बॅट्समन अश्विन पाटील. अश्विन टू प्रकाश. समोर दिला होता बॉल. सरळ दिशेनं विक्षेप न खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या हळूहळू संत गतीनं 36 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. परम मात्र बघा असे मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळला होता, परंतु खेळाडू आज तंबूमध्ये सुरक्षित असताना आता मात्र धावाही उमरी संघाला येणं तेवढेच गरजेचं आहे. खेळाडू कक्षामध्ये टाकला तर आपण विचार आयुष सारखा एक फलंदाज आहे. म्हणजे फलंदाजीची जी फळी आहे ना ती गोवला संघामध्ये खूप अजूनही मजबूत आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. बॅटच्या पट्ट्यात येत नाही एवढे चेंडू टर्न होत आहेत प्रकाश आणि अजूनही वाईड बॉल. अतिरिक्त अजून एक धाव आली आहे. धावसंख्या हळूहळू का होईना
37 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 37 धावा. गोलंदाज प्रकाश समोर दिला होता बॉल, इथे मात्र वाट पाहिली टप्प्याची, फ्लाय झालाय, अगदी डोक्यावरनं क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी संदीप धोत्रे आणि त्याच्या डोक्यावरनं गेलेला हा वन बाउंड सीमा पार. 4 रन्स. 4 धावा आल्यात 41 वर. आता कसा तरी आकडा आपण 40 पार होताना ओळे संघाचा पाहायला मिळाला. षटकातले अजूनही जर चेंडूंचा उल्लेख केला तर 3 चेंडू वाईड आलेत. हा लांब षटक पाहायला मिळाला. या षटकामध्ये 3 चेंडू वाईड, त्यामुळे प्रकाशला 3 चेंडू पुन्हा एकदा फेकावे लागले आणि हा षटक लांब लचक पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा हलकसं बदल, संदीपला तिथून हलवलंय. आडव्या बॅटने केलाय, संदीपकडेच बॉल येतोय. इथे मात्र कोणती चूक करणार नाही संदीप. कमालीचं क्षेत्ररक्षण झालं. इथे सिंगल मिळाली. अश्विन देखील आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या देखील पुढे पुढे वाढते. 42 या आकड्यावर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रकाश खुल्या पद्धतीनं खेळवून देत नाही, कारण त्याच्याकडे असणारी खरं तर जी गोलंदाजीची शैली, अगदी चेंडू टर्न करण्याकडे नॅचरल स्विंग मिळतोय. डावखुरा गोलंदाज आहे. ऑन स्ट्राईक. सरळ खेळलाय, मिस टायमिंग आहे. झेल खाली स्वतः प्रकाश आणि कॅच ड्रॉप. इथे विकेटही मिळत नाही, परंतु धावा मात्र वाढल्या जात आहेत. 2 धावा. झेल तर गेला आणि 2 धावा देखील पळून काढल्यात. आता मात्र खरं तर आपण पाहतोय अक्षरशः जखडून ठेवलेत गोलंदाजांनी या दोन्ही फलंदाजांना. हा झेल पकडला असता तर कदाचित डॉट गेला असता, 2 धावाही वाचल्या असत्या, परंतु नाहीये. प्रकाशला हा झेल टिपताही आलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये 44 धावा आता धावफलकावर लागल्यात. षटकातला शेवटचा 1 चेंडू, पूर्वार्धातला अंतिम बॉल. हा बुंद्यात फेकला. 1 सिंगल आली आहे. दुसरी धाव घेतली जाईल का, प्रयत्न केले जाईल का, संदीपनं फेकी केली आहे. आता मात्र संदीप या ठिकाणी अश्विन बाद होतोय. 1च धाव आली. 45 टोटल या ठिकाणी लागली गेली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त, पूर्वार्धाचा खेळ समाप्त. 45 धावा धावफलकावर लागल्या आहेत. म्हणजेच येणारे 24 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 46 धावा. हे आव्हान मात्र कसं राहील, या दोन्ही टीममध्ये कोणता संघ पुढे सरसावल, आर्या स्पोर्ट्स ओले टीमच्या विरोधात खेळण्यासाठी कोण जाणार, याचं सर्व चित्र स्पष्ट होईल उत्तरार्धामध्ये. ऐकूया पुढील आवाज असेल आमचे साथी समालोचक रोशन पाटील यांचा. तर या रोशन पाटील किंवा अमित म्हात्रे आमचे दोन्ही समालोचक. आज खरं तर 4 समालोचक या आयोजकांनी आमंत्रित केलं आणि खरं तर त्यांचा आवाज मधुर तुमच्यापर्यंत पोहोचला गेला. दोन्ही समालोचकांपैकी मला उत्तरार्धामध्ये नक्कीच त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. परंतु आज पुन्हा एकदा या आयोजन कमिटीचं बघा, कौतुक करावं तेवढंच कमी आहे. स्वप्न पाहिली होती महिनाभरपासून या आयोजनाच्या मागे, पूर्णपणे अगदी त्यांची रेलचेल, त्यांची मेहनत पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र हे आयोजन यशस्वीरित्या पार होताना. पुढील मॅच असेल लास्ट मॅच, ती 3 षटकांची असेल, याची सर्वांनी नोंद घ्या. 3 षटकांचा सामना. तर ऐकूया पुन्हा एकदा रोशन पाटील यांचा आवाज. यस, थँक्यू. साई पाटील कुठे असाल तर आपण या मंचावरती, साई पाटील यांना विनंती असेल आपण या मंचावरती कुठे असाल तर. टार्गेट 46 धावांचं, 46चं टार्गेट, 46 धावांचं टार्गेट सेट केलं मैदानामध्ये. बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये ओवळे संघाने, ज्यामध्ये चांगली बॅटिंग अजित मुंगाजीने केली होती आपल्या टीमसाठी, 25 धावा आणि एका बाजूने 16 धावांचं योगदान अश्विन पाटीलनं दिलं. आता या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मैदानामध्ये तुम्हाला कुंडेवाल संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि यातून जिंकणारा संघ पुढच्या मॅचमध्ये आर्या स्पोर्ट्स ओवळे संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. आता खरं तर उत्कंठा लागली आहे, हा सामना कोण जिंकेल. जर ओवळे संघ फिल्डिंग करताना जिंकला तर मात्र ओवळे ओवळे अशी मॅच होईल आणि कुंडेवाल संघ जिंकला तर मात्र आर्या स्पोर्ट्स ओवळे विपक्ष कुंडेवाल अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी हाकेच्या अंतरावरती असणारी ही 2 गावं. चला लवकरात लवकर कुंडेवाल संघ आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा.
क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं प्लीज. आणि पहिली जोडी आपण मैदानामध्ये लावून घ्यायची आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी कुंडेवा टीमला सलामीवीर खेळाडू आपण मैदानाकडे पाठवा. 46चं टार्गेट, 4 षटकांमध्ये चेस करायच्या. 24 बॉलमध्ये 46 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल बॅटिंग करत असताना कुंडेवा टीमला या इनिंगमध्ये. बघा आज उद्घाटन होता आजच्या रात्रीमध्ये, त्यामुळे थोडासा उशीर झाला स्पर्धेला, पण उद्या जे सामने असतील बरोबर 6:30ला पहिल्या दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचं आहे. आम्ही अनाऊन्समेंट करतो उद्याच्या लढती ज्या 8 संघ असतील. पहिला सामना असेल कामोटे बी निकेश विपक्ष पाणजे, वैभव पाटील यांचा पाणजे संघ आणि कामोटे बी दोन्ही संघ बरोबर तुम्हाला या ठिकाणी 6:15ला यायचा. 6:30ला पहिला चेंडू पडेल. आणि दुसरा सामना असेल गावदेवी पेठ विपक्ष दादरपाडा. तिसरा सामना असेल जयहनुमान वाघिवली विपक्ष मोठा कांदा. चौथा सामना असेल श्रीदत्त नौपाडा विपक्ष विराट देवांश 11 कुंभडभुजे. अशा 8 संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे पहिल्या मॅचसाठी जे दोन्ही संघ आहेत त्या दोन्ही संघाने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं, कामोटे बी आणि पाणजे. आयोजकांनी नक्कीच सूचना करायच्या त्या दोन्ही संघांना. जितक्या लवकर पहिला सामना चालू होईल तो अंदाज बांधून मात्र पुढचे संघ स्पर्धेमध्ये सहभागी होतील. कारण आजकाल आपण पहिला एखादा संघ घरातून निघताना पहिले मोबाईलला बघतो लाईव्हला की तो सामना चालू आहे, तेव्हा ते पुढचे संघ त्या टायमानुसार मात्र ते घर सोडतात, गाव सोडतात आणि मग मात्र मैदानावर येतात. त्यामुळे पहिला सामना जितका लवकर चालू करता येईल तेवढा आपण लवकर उद्या चालू करू, जेणेकरून अगदी वेळेवरती मात्र उद्याच्या रात्रीचा खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. परंतु इथे आपण पाहताय दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना 2 टीमच्या दरम्यान, ज्या ठिकाणी 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि गोलंदाजी मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाज येतोय मिथुन दापोलकर हा खेळाडू. मिथुन दापोलकर म्हटलं की ग्रामीण क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव ज्याच्याकडे आहे. डाव्या हाताचा एक अतिशय वेगवान गोलंदाज, लेफ्ट आर्म सीमर म्हणून त्याला संबोधलं जातं. चला आपण डावाला सुरुवात करूया. तर वेळ आपल्याकडे फार कमी आहे. प्रतीकचा हा संघ, प्रतीक भाई यांना आपण पाहता. अश्विन पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये शॉर्ट थर्डमध्ये स्वतः संजय पाटील बॉस त्यांना आपण पाहताय. या संघामध्ये दमदार योगदान त्यांचं राहिलं. तर पहिल्या षटकासाठी मिथुन दापोलकर आलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये एक फिल्डर उभा आहे. बरोबर त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे एक डीपमध्ये फिल्डर उभा केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहता एक फिल्डरला मिड ऑफच्या दिशेने एक फिल्डर उभा आहे आणि त्याच्याबरोबरीने मिड ऑनच्या दिशेमध्ये एक फिल्डर. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट. फिल्डिंगची विवरचना आपण पाहता. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 46चं टार्गेट. समोर फलंदाज असेल अमित पाटील. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला खेचून मारला बॉलला. मागे फिल्डर आहेत आणि बॉल एका टप्प्यावरती चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, चौकार. वेलकम बाउंड्री. पहिल्या बॉलवरती स्वागत केलं चौकाराने. फलंदाज आहेत त्या ठिकाणी अमित पाटील. त्याने मागच्या ही मॅचमध्ये खरं चांगली फलंदाजी केली होती. प्रतिस्पर्धा संघ होता त्या ठिकाणी उसारली. त्या उसारली संघाच्या अगेन्स्ट पहिल्या ओव्हरमध्ये चेतनच्या अगेन्स्ट आक्रमण केलं होतं या खेळाडूने. इथे देखील आपण पाहिला स्क्वेअर ड्राईव्ह, क्या बात आहे. ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप कव्हर पॉईंटला. या ठिकाणी आपण पाहिला गॅपमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि गलीच्या मधून सीमा पार, चौकार. लगातार 2 चौकार पाहायला मिळाले फलंदाज श्रेयकने अमितच्या माध्यमातून. ग्रेट स्टार्ट. इथे देखील बॅक टू द बॉलर. अगदी बॉल मागे चालला मिडॉनच्या दिशेमध्ये. फक्त सिंगल या बॉलवरती आली. 46चं टार्गेट. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्या. त्यामुळे अजूनही आपण जर पाहिलं तर विजयासाठी 37 धावांची गरज येणाऱ्या खरं तर 21 चेंडूमध्ये 21 बॉल आणि 37. विशाल भोईर मगाशी देखील उल्लेख केला. खरं पालीच्या स्पर्धेमध्ये रोमन ट्रॉफीमध्ये आपल्या स्वप्नातील पहिली बाईक त्याला मिळाली आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होताना आपण पाहिला. आणि या मॅचमध्ये देखील आता त्याला चांगला इम्पॅक्ट टाकावा लागेल आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. येलो जर्सी परिधान केलेले हे खेळाडू, एका बाजूने व्हाईट जर्सी परिधान केलेले ओवळ्याचे खेळाडू मैदानामध्ये आपण पाहत आहे. यावेळेला फुल टॉस. आप बैल मुझे मार. फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल करणारा हा गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला विशालच्या माध्यमातून टीम कुंडेवाडला.
पाहायला मिळाला. या बॉलवरती फुल टॉस बॉल पॅड लाईनचा त्याच्यावरती आक्रमण विशाल करून झालं. पुन्हा एकदा फुल टॉस, यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला टर्न केला बॉलला. वाडी स्ट्रॉंगर मधला फिल्डर सरकला मिड विकेट मध्ये, चेंडू पकडला फेकला, दरम्यान 1 रन या बॉलवरती आपण येताना पाहिली. 1 रनच्या मतेने आपण पाहताय धावसंख्या वृद्धिंगत झाली, 16 वरती पोहोचला संघ कोंडेवाल. 46 टार्गेट, त्यामुळे अजूनही 30 धावांची गरज मैदानामध्ये राहील येणाऱ्या 19 चेंडूमध्ये. 19 बॉल आणि 30 धावा. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी होत असताना फुल टॉस इनफिल्डला क्लिअर केलं. अपिश कव्हर ड्राईव्ह, कमालीची फटकेबाजी या इनिंग मध्ये. या पहिल्या ओव्हरमध्ये अमित पाटीलने हा 3रा चौकार मारलाय आणि वैयक्तिक 13 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. एका बाजूने 1 षटकार 1 सिंगलच्या मदतीने 7 धावांचं योगदान विशालने दिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या मध्ये आता 26 धावा. 18 बॉल रिमेनिंग, 18 बॉल रिक्वायर्ड, 26 रन असं हे समीकरण मैदानाकडे आलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये ड्रीम स्टार्ट मिळाला. प्रमुख गोलंदाजावरतीच आक्रमण केलं आणि त्यानंतर आपण पहिला सुरुवात धमाकेदार होताना पाहायला मिळाली. आता सेकंड ओव्हरसाठी ओवळे संघाचा पुढचा गोलंदाज आपण पाहताय या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना रोशन मुंगाजी हा खेळाडू. रोहन रोशन ही खत 2 भावांची जोडी, त्यामधला रोशन आता बॉलिंग मार्कमध्ये परमला. आपण पाहता स्क्वेअर लेगमध्ये फिल्डिंग करत असताना अजित मुंगाजी मॅन इन फॉर्म सध्याच्या घडीचा आपण पाहिला. रायगड टेनिस क्रिकेटमधला एक दमदार खेळाडू अश्विन पाटील लॉंग ऑनमध्ये उभा आहे. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना. लॉंग ऑफमध्ये एक फिल्डर उभा, डीपेक्षा कव्हर, शॉर्ट कव्हरला अगदी फिल्डर उभा केला, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर उभा आपण होताना पाहत आहे. येणारे बॉल 18 आणि विजयासाठी 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा आल्या असल्या 20 तरी कमबॅक करावं लागेल. या मॅचच्या दरम्यान कमबॅक करणं फार गरजेचं राहील ओवळे टीमला. रोशनच्या हातामध्ये बॉल, यावेळेला मिस टायमिंग फटका, फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला की नाही हे पाहायचं आहे. बघा कदाचित झेल पकडण्याच्या अगोदर उत्साह साजरा करायचा होता रोशनला आणि इथे आपण पाहत आहे त्याच्या देखील थोडीशी बोटाला इजा झाली आहे. झेल सुटला गेला, इतका कठीण झेल नव्हता हा. फॉलो थ्रू मध्ये जास्त उंच उडाला नव्हता बॉल, परंतु जीवनदान विशालला मिळालं. जो खेळाडू प्रचंड आक्रमक आहे त्याला मिळालेलं जीवनदान आज आम्ही खरं पनवेलमध्ये पाहिली. तेव्हा मजकूरची आमदार चषक स्पर्धा 3 सामन्यामध्ये 3 फलंदाजांना जीवनदान मिळालं होतं आणि त्या 3 वेळेला त्या खेळाडूने मात्र आक्रमक फलंदाजी साकारली होती. याही वेळेला फुल टॉस ऑन साईडला गॅपमध्ये वाडी स्ट्रॉंगाच्या दिशेने फ्लायटेड स्ट्रोक, जमिनीला समांतर हा फटका पाहायला मिळाला. ताकद होती या फटक्यामध्ये. इथे आपण पाहिला 6 धावा षटकार. चला आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावरती या. यानंतर पुढचा सामना 3 षटकांचा राहील ही सूचना आता कमिटीच्या माध्यमातून आली आहे, कारण 4 रात्रीमध्ये आपल्याला स्पर्धा संपन्न करायच्या आहे. पुढचा सामना हा 3 षटकांचाच असेल. एकाच बेल्टमधील हे 2 संघ. कोंडेवाल म्हटलं की औटी मैदान आणि एका बाजूने आपण बाद आहे खरं तर विठ्ठल रघुवा मैदान, जे अतिशय दमदार मैदान होतं परंतु आता ते राहिलेलं नाही आहे. परंतु एका बाजूने साखळी क्रीडांगण तेही फार चर्चेमध्ये राहिले. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना हा खेळाडू मागे बॉल चालला, सिंगल आली. सध्या सुस्थितीमध्ये आहे या ठिकाणी कोंडेवाल संघ. चांगली भागीदारी, पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 रन मात्र इथे आपण पाहता. धावसंख्येमध्ये बदल समीकरण आपण जर पाहिलं तर 15 चेंडूमध्ये 18 धावा, 15 बॉल 18. पहिल्या 2 सामन्यामध्ये 6 धावा चेस झाल्या नव्हत्या आजच्या रात्रीमध्ये. यावेळेला लॉफ करत असताना बॉलने उंची घेतली, अंतर देखील कापलंय. लॉंग ऑफला क्लिअर करत चाललाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. विशाल भोईरचा हा ब्रँडेड षटकार. लेस दॅन रन बॉल इक्वेशन.
बघा 14 चेंडू आणि आता 12 धावांचं समीकरण. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 14 आल्या आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 12 धावांचं समीकरण उरलंय कुंडेवाल संघासमोर. जीवनदान ज्या खेळाडूला दिलं विशालला तोच घातक झालाय. यावेळेला आपण पहिला बॉटम हँडचा वापर करत असताना चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. ओव्हर पिच बॉल त्याच्यावरती आक्रमण लगातार. हा दुसरा षटकार विशाल भोईर. ही इज ऑन. तेरा चेंडू आणि 6 धावा. चला आर्या स्पोर्ट्स ओळे संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आता घाई झाली आहे कुंडेवाल संघाला, घाई झाली आहे का तर विशालला. विशालचा झेल सोडला रोशनने आणि त्यानंतर रोशनवरतीच त्याने आक्रमण केलं. जले पे नमक छिडकणं असं म्हणतात. जखमेवरती मीठ सोडण्याचं काम या फलंदाजाने केलं. आक्रमक भूमिका साकारली. इथे आपण पाहता हलकीशी एज लागली. बॉल मागे चाललाय. बॉस त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट सेकंड होईल का कदाचित प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि इथे आपण पाहताय 2 धावा कंप्लीट होत असताना गुड रनिंग द बिटवीन 2 धावा आल्या या बॉलवरती. आणि आता आपण पाहिलं कॅल्क्युलेशन 12 बॉल आणि 4 धावा. फक्त 4 धावा 12 चेंडूमध्ये 4चं समीकरण मैदानामध्ये आलंय. आणि 4 धावा. गुलशन मात्रे यांना देखील आपण पाहता त्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेमध्ये फिल्डिंग करत असताना 12-4 आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. आणि आणखीन एक यंग टॅलेंट ओळे संघाचा आपण पाहताय वेदांत गायकवाड इथे गोलंदाजी मार्कवरती आले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा अतिशय खोराने आल्या, अतिशय वेगाने आल्या. धावांची गती प्रचंड वाढली त्यामुळे हा दबाव दडपण आता ओळे संघावरती पाहायला मिळाला. यावेळेला अक्रॉस लाईन खेळायचा होता. डाऊन द लेग हा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. आधीच दुष्काळ त्या 13वा महिना. कारण पहिल्याच धावा कमी आहेत त्याच्यामध्ये आणखीन जर एक्स्ट्रा रन तुम्ही फेकताय तर डेफिनेटली तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. आता 12 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण मैदानामध्ये येत असताना आपण पाहू शकाल. 12-3चं समीकरण आलंय. धावांचा पाठलाग करताना कुंडेवाल संघाने वाजवी फलंदाजी केली. शॉर्ट फायनलला बॉल चला फेकी आली. क्विक डिरेक्ट हिट झालाय. तिसऱ्या पंचांकडे चाललाय निर्णय. चेक केलं जाईल. बघा अतिशय चांगला नेम संजय पाटील बॉस यांचा पाहायला मिळाला. यष्टांच्या मागून फाईन लेगला उभे होते आणि अतिशय वेगवान थ्रो त्यांचा पाहायला मिळाला ज्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय. टीबी अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाईल. जिऑन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलंय. संदेश भगत आमचे मित्र एक उत्तम खेळाडू त्यांचं हे खरं टेलिकास्ट. तर निर्णय अजून पेंडिंग आहे. बघा निर्णय लगेचच येईल. जो काय असेल दूध का दूध और पाणी का पाणी. सामना एकतर्फा झाला असंही म्हणायला हरकत नाही आहे कारण वन साइडेड बॅटिंग पहिल्या बॉलपासून पाहायला मिळाली. अमित पाटील आणि त्याच्या बरोबरीने विशाल भोईर या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून विजयाच्या उंबरठ्यावरती आला आहे. या ठिकाणी कुंडेवाल संघ. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. खेळाडू सुरक्षित. पॉपिंग क्रीजमध्ये खेळाडू पोहोचला हे तिसऱ्या पंचाने आम्हाला सांगितलं. त्यामुळे नॉट आउट घोषित करण्यात आलं. 1 रन मात्र मिळेल कुंडेवाल संघाला. आता फक्त आणि फक्त मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. धावसंख्या धावफलकावरती आता पाहायला मिळेल 44. 2 धावांचं समीकरण बाकी आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. हापम जॅक केला बॉलला. पूल केला विशालने. पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर. सीमा पार हा विजयी षटकार. आणि सलग 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये आजच्या रात्रीमध्ये संघ पोहोचतोय कुंडेवाल. अभिनंदन टीम कुंडेवाल. हार्ड लक टीम ओवळे.